वासियांना मिठागराच्या जागेवर स्थलांतरित करणाऱ्या भाजपच्या योजनेला जाहीर निषेध करण्यासाठी मेट्रो कार शेडला जागा नाकारण्यात आल्या झोपडपट्टी वासियांना मिठागराच्या जागेवर स्थलांतर बाळासाहेबांचे कट्टर कडवट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते हे होऊन देणार नाही। या पियुष गोयल सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी विभागाच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी उपस्थित झालेले मी विभागाच्या वतीने सर्व तसेच या ठिकाणी उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो। भवानी जय शिवाजी साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। भवानी शिवाजी वाल्यांचं जे या सरकारने घोर अपमान नाही म्हणत आम्ही, कारण अपमान म्हणण्यापेक्षा यांच्या फायद्यासाठी यांनी जे आपल्या सरकारने मिठागराची जागा मेट्रो कारशेडला देण्यासाठी मंजूर केली होती आणि त्या ठिकाणी शासनाचे 10,000 कोटी रुपये वाचणार होते, त्याला या आताच्या सरकारने विरोध करून तो प्रकल्प कॅन्सल करायला लावला आणि त्याच जागेवर झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन करण्याचा हा जो प्रकल्प कालच्या त्यांचा उमेदवार पियुष गोयल, ईशान्य मुंबईतील उमेदवार पियुष गोयल याने जे जाहीर केलंय ईशान्य मुंबईचे उत्तर मुंबईचे जे उमेदवार पियुष, काही ढवळाढवळ करायचं नाही, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा एक असा पक्ष आहे आणि त्यांचे सर्व शिवसैनिक याचा जाहीर निषेध करतो आपण की ज्या ठिकाणी झोपडपट्टी वासियांचं घर आहे त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, अन्यथा आम्ही जे त्यांचे प्रकल्प आहेत ते आणून पाडल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आपण जे उभे आहोत आणि अशाच प्रकारचा जागोजागी निषेध झालेलाच आहे, याही पुढे होणार हे सरकारने ध्यानात ठेवावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्या मुंबईच्या बाहेर आहेत आणि ह्या आपल्या भूमिपुत्रांच्या आहेत, आपल्या या आमचे आगरी बांधव त्याच्यामध्ये शेती करतात आणि त्याच्यावरती त्यांनी धूप ठेवलेला आहे, त्यांना आपल्याला धडा द्यायलाच पाहिजे। आणि तुम्हाला मी सांगतो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बघा, ज्या ठिकाणी धारावीचा प्रकल्प असू दे, मिठागराचा प्रकल्प पुढची दिशा शिवसेना काय करते नाही ना, आम्ही आता मगाशी सांगितलं की निवडणुकीच्या नंतर हेच आंदोलन आम्ही पियुष गोयलांच्या घराच्या समोर करणार आहोत। काल परवा आता माझ्या भाषणातून व्यक्त केली की हा विषय केवळ शिवसेनापुरता मर्यादित नाहीये, हा विषय केवळ उद्धव साहेबांपुरता मर्यादित नाहीये, हा विषय संपूर्ण देशाचा आहे। फक्त लोकांना कळलं पाहिजे की आपला देश धोक्यामध्ये आहे, लोकांना माहिती पडलं पाहिजे की आपलं स्वातंत्र्य धोक्यात आहे। ज्या वेळेला लोकांना कळेल की आपण पारतंत्र्यामध्ये जाणार आहोत, आपलं स्वातंत्र्य हिरावून घेणार आहे, त्यावेळेला इथे नवीन क्रांती पुन्हा एकदा होणार आहे। तमाम जो आपण बघितला निषेधचा कार्यक्रम, त्याचं महत्त्वाचं कारण आहे की झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यामध्येच मुळात अशी तरतूद आहे की त्या झोपडपट्टीचा विकास करणं म्हणजे त्या झोपडपट्टीला धारकाला ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे, असं कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा हे मंत्री महोदय अशा वल्गना करतात कायद्याची की आम्ही झोपडपट्टी धारकांना त्यांच्या झोपडीतून उचलून आम्ही मिठागरामध्ये त्याचं स्थलांतर करू। हे कदापि शिवसेना पक्षच नाही, परंतु झोपडपट्टीतला प्रत्येक नागरिक याचा निषेध करतील आणि शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक झोपडीधारकाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आणि त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होऊ देणार नाही, कारण झोपडीधारक हे गरीब बिचारे आहेत, त्यांचं स्थलांतर आम्ही ज्या ठिकाणी झोपडीधारक राहतो त्याच ठिकाणी झालं पाहिजे असा ठाम आम्ही निषेध करतो आणि खास करून पियुष गोयल यांचा जाहीर निषेध करतो। तुम्ही सांगितलं चेले चपाट्यांसाठी, कोण आहेत त्या चेले चपाट्यांसाठी? आता सर्वांना माहिती आहे की देश हा फक्त चालतो की दोघांच्या इशाऱ्यावर चालतो आणि ते दोघं
हे हिटलर विचाराचे आहेत. त्यांना हे लोकशाही पाहिजे नाही, त्यांना हिटलरशाही पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं प्रत्येक पाऊल चाललेलं आहे. परंतु ही भारतीय जनता पार्टी हे महाराष्ट्र कधी सहन करणार नाही, कारण देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे आणि महाराष्ट्र त्यांचा प्रयत्न करून मांडणार हे यामध्ये मी सांगतो. धन्यवाद. महिलांना प्रॉब्लेम आहे, जास्तीत जास्त प्रॉब्लेम त्याचा महिलांना आहे. कारण तुम्हाला माहित आहे, स्वतःचं घर सोडून जर दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायचं म्हटलं तर ती मानसिकता त्यांची बदलण्यासाठी किंवा ते जरी विचार नुसते मनामध्ये आले तरी सुद्धा महिलांना किती त्रास होईल याचा त्यांनी अंदाज घेतलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक ठिकाणी त्यांची दादागिरी चाललेली आहे आणि संपूर्ण दादागिरी करून त्यांना देशातलं सगळं वातावरण आता तर त्यांनी बिघडवलेलंच आहे. परंतु नको ते कायदे करून पाहिजे तसे स्वतःच्या हितासाठी वापरणं आणि दुसऱ्या पक्षाचे किंवा दुसऱ्या लोकांचं अहित कसं करायचं हे त्या बीजेपीच्या लोकांना चांगलं माहिती आहे. आणि तेच आता ते मोठ्या अशा अदानी अंबानी वगैरे किंवा जे नेहरू मोदी वगैरे हे जे मल्ल्या वगैरे पळवून लावले यांच्या साथीदाराने गोरगरिबांची जी पिळवणूक करण्याचं काम होणार आहे. तर यासाठी आम्ही महिलांनी त्यांचा निषेध करतो. अब की बार मॅडम तुम्ही बोला. महिला तुम्ही पण सांगा काय सांगणार. आज विरोध करण्यात आलाय, काय सांगणार. पहिली गोष्ट, आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे भाजपाचं, त्यांनी ही झोपडपट्टीवासियांची व्याख्याच बदलून टाकलेली आहे. आता मिठागराच्या जमिनीवर जर यांना झोपडपट्टी त्यांना देणार, पण त्यांची हक्काची घरं म्हणजे जी कायदा काढलेला आहे का ज्यांना घरं नाही आहेत त्यांना घरं देणं, हा कायद्याची व्याख्याच बदलून टाकतात हे गव्हर्नमेंट. तर ज्यांची घरं ज्या झोपडपट्टीमध्ये बसलेली आहेत तिथेच त्यांना द्यावं. मिठागृहामध्ये काही स्थलांतर करण्याची गरज नाही आहे आणि मिठागृह ही मीठ पिकवण्याची जागा आहे, त्यांना पण त्या काहीतरी एक मर्यादा असते. ही जागा पण काहीतरी एक पोषक आहे मिठासाठी म्हणून ठेवलेली असते. आज मुंबईतली संपूर्ण जागा ही आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे भाजपाचं ते पूर्ण हडप करण्याच्या मागे लागलेलं आहे आणि योजना आणतायत की आपल्याकडे सगळी बेकारी आहे. आपल्या युवकांना नोकऱ्या नाही आहेत, महिलांना रोजगार नाही आहेत आणि युवतींना सुद्धा नोकऱ्या भेटत नाही आहेत. म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह करायचे बाजूलाच राहिलेले आहेत, यांचे प्रश्न सोडवणं बाजूला राहिलेलं आहे. आणि यांचं म्हणजे ही जमीन कुठली जमीन आपण घेऊ, तशा गावठाणच्या जमिनी पण ते लोक हडप करतायत. जी हद्द म्हणजे इंग्रजांच्या काळांपासून ज्या हद्दी आहेत त्या देखील त्यांनी बदलून टाकलेल्या आहेत का तर त्यांच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट व्हायला पाहिजे म्हणून. आणि हे जे संविधान आहे हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे आपली राज्यघटना चालते, संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो आणि त्या महामानवाने ही जी घटना बनवलेली आहे त्यानुसार सर्व व्यवस्थित व्हावं ह्यासाठी आपल्याला ह्या गव्हर्नमेंटचा निषेध करून आता येणाऱ्या जे काय मतदान असेल त्या सर्वांनी सहकार्य करावं आणि ह्या गव्हर्नमेंटचा या पियुष गोयल यांनी जे हे म्हणणं मांडलेलं आहे त्याचा संपूर्ण महिला वर्ग आणि आम्ही त्यांचा निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणारे सर्व लोक आहेत. मोठ्या संख्येने मुंबईमध्ये संपूर्ण देशामधनं लोक येतात. त्यांना मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये सहारा मिळतो. 2014 आणि 2019ला मोदी सरकारने अशी घोषणा केलेली की प्रत्येकाला 2022 साली घर मिळेल. त्यासाठी आपल्याकडे झोपडपट्टीमध्ये जाऊन भाजपाच्या लोकांनी फॉर्म भरले होते 2022ला घर मिळण्यासाठी. आज एकाही व्यक्तीला त्या योजनेमधनं एकही घर मिळालेलं नाही आहे. ही संपूर्ण जशी त्यांची 2014ला 15 लाखाच्या बँकेत देणार तशा प्रकारची जुटी गोष्ट आहे. आणि मुंबईमधील जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 40 लाख त्यावेळेला जे झोपडपट्टी होते 95मध्ये त्यांच्यासाठी ही योजना आणलेली. आणि ही योजना संपूर्ण सगळीकडे तिकडे राहणाऱ्या लोकांना त्याच जागेवर देण्यासाठी ही योजना राबवलेली होती.
आता हे या पियुष गोयलनी अगोदर देखील असंच वक्तव्य केलं होतं. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी वक्तव्य केलं आहे की झोपडपट्टीमधील राहणाऱ्या जागा त्यांच्या मित्रांना, ज्या सोन्याचा भाव आलेला आहे त्या जागांना, त्या जागा त्यांना देऊन झोपडपट्टी वासियांना मुंबईच्या बाहेर, गरीब लोकांना मुंबईच्या बाहेर टाकण्याचा जो भाजपाचा डाव आहे तोच त्यांच्या मुखातून आला. त्याचा आम्ही आज निषेध करण्यासाठी इथे जमलेलो. पियुष गोयल आणि त्यांच्या सर्व मंडळींचा आम्ही जाहीर निषेध करतो. निषेध. भीमसैनिक हे आमचे हे विचार बांधव आहेत आणि मी तर म्हणतो आमच्या रक्ताचे बांधव आहेत. भीमसैनिकच नाहीत, या देशातला जो देशभक्त आहे, ज्याला वाटतंय की देश संकटात आहे, तो आमचा बांधव आहे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा दिलाच पाहिजे. भूमिका करू.